नमस्कार. महाराष्ट्रातील हवामानाचा ताजा अंदाज देत आहे. बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन. बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन तयार झाले आहे, ज्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर दिसून येत आहे. मात्र या डिप्रेशनचा मार्ग भारताच्या विरुद्ध दिशेने असण्याची शक्यता आहे. हे डिप्रेशन विशाखापट्टणमच्या किनारपट्टीपर्यंत सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. उष्णतेची लाट. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवत आहे. पश्चिम विदर्भात तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात उष्णतेचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. 11 तारखेला विदर्भात 42 अंशांपर्यंत तापमान राहू शकते. पावसाळी वातावरणामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असली तरी पुढील काळात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपास तापमान 42 ते 43 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 महिने महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आणि उन्हाळ्याचे रेकॉर्डही ब्रेक होऊ शकतात. स्थानिक पाऊस. सध्या महाराष्ट्रात स्थानिक ढग तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. हे वातावरण बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे तयार होत आहे. उद्या विदर्भाच्या पूर्वेकडील भागात अधिक ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. जेफेस मॉडेलने जरी महाराष्ट्रात हवामान कोरडे दाखवले असले तरी स्थानिक ढग निर्माण होत आहेत. पुढील आठवड्यातील अंदाज. 12 तारखेपर्यंत जेफेस मॉडेलनुसार महाराष्ट्रात फारसे पावसाळी वातावरण नाही, परंतु स्थानिक ढग तयार होण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलनुसार 12 तारखेला स्थानिक ढग निर्मितीसाठी अनुकूल स्थिती आहे. 13 तारीख विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आणि किनारपट्टीच्या भागात असू शकते. GFS मॉडेलनुसार या दिवसापासून पावसास अनुकूल ढग तयार होऊ शकतात. 14 तारीख JFS मॉडेलनुसार विशेष पाऊस दिसत नाही, परंतु दुपारनंतर महाराष्ट्रात स्थानिक ढग तयार होऊ शकतात आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टी आणि केरळ ते मुंबईपर्यंत एक ट्रफ तयार होण्याची शक्यता आहे. 15 तारीख विदर्भात ढगाळ वातावरण आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. केरळ ते रायगडपर्यंत ट्रफ असल्यामुळे या भागात पावसाची शक्यता आहे, ज्याचा परिणाम पुण्यापर्यंत जाणवू शकतो. 16 ते 18 तारीख केरळ ते मुंबई दरम्यान तयार झालेली ट्रफ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अगदी खोपोलीपर्यंतच्या भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकते. सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या आसपासच्या भागात जसे की पश्चिम कराड, पश्चिम सांगली, निपाणी, सावंतवाडी, राजापूर येथे पुढील 8 ते 10 दिवसांत पावसाची शक्यता आहे. 18 तारीख पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचे अधिक वातावरण दाखवले जात आहे. सारांश. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मात्र बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे स्थानिक ढग तयार होऊन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 14 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे, कारण केरळ ते रायगडपर्यंत एक ट्रफ तयार होण्याची शक्यता आहे. हवामान बदलणारे असल्यामुळे पुढील अंदाजात बदल संभवतात. दक्षिण भारतातील राज्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सतत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होऊ शकतो.